नमस्कार मैत्रिणींनो, सखी लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, ही घ्या रवा इडली एकदम झक्कास अशी मी आज बनवलेली आहे. तर मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी पहिले माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आपण थोडंसं जे गावठी तूप आहे त्याच्यामध्ये ही इडली बनवणार आहोत, ज्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. त्या तुपामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. जास्त गॅसचा फ्लेम हा जोरात ठेवायचा नाही मैत्रिणींनो, नाहीतर ती मोहरी जळून जाते. आता यामध्ये आपण कुस्करून असा थोडेसे 2-4 कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहे. ह्या आपल्या डाळ्या आहेत मैत्रिणींनो. डाळ्या ह्या घरामध्ये ठेवायच्या. चटणी वगैरे बनवताना शेंगदाण्याचा कूटचा वापर करण्याऐवजी डाळ्यांचा वापर करावा. ही थोडीशी सफेद उडदाची डाळ आहे मैत्रिणींनो. ती पण मी यामध्ये अशी परतवून घेणार आहे. या सगळ्या गोष्टींमुळे अशी सुंदर अशी टेस्ट येते आपल्या इडलीला. आणि त्यामध्ये मी टाकणार आहे स्वीट कॉर्न. तर मैत्रिणींनो, सध्या स्वीट कॉर्न मार्केटमध्ये खूप भेटत आहे. तर त्याचा वापर करून आपण वेगवेगळे पदार्थ बनवायचे आहेत. तर थोडीशी कोथिंबीर पण मी याच्यामध्ये टाकलेली आहे. मैत्रिणींनो, याच्यामध्ये मी टाकलेलं आहे एक फुलपात्र भरून पूर्ण रवा आणि तो असा आपण आता व्यवस्थित याच्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, आज रविवार असल्यामुळे कामाला तर सुट्टी आहे, पण ती फक्त बाहेरच्या कामांना सुट्टी आहे. घरातल्या कामांना कुठल्याही लेडीजला सुट्टी कधीच नसते. ती आजारी असो, काही पण असो. बघा, यामध्ये मी गाजर पण किसून टाकलेले आहे. आता हे आपल्याला छान असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर कुठल्याही महिलेला बाहेर सुट्टी असली तरी तिची घरकामांपासून तिला अजिबात सुटका भेटत नाही. तिचं उलट सुट्टीच्या दिवशी तिचे कामं अजून वाढलेले असतात. ती गृहिणी असेल तर मुलांना सुट्टी आहे, मिस्टरांना सुट्टी आहे, म्हणून त्यांच्या ज्या आवडी-निवडी आहे त्या जपण्यामध्ये ती पूर्ण दिवस आपला व्यक्त करत असते. तसंच ती जर वर्किंग वुमन असेल तर पुढच्या आठवड्यामध्ये लागणारं सर्व सामान, भाजीपाला वगैरे सगळं तिला आणून ठेवायचं असतं. तेव्हा तिचा पुढचा आठवडा हा व्यवस्थितपणे जात असतो. तर मैत्रिणींनो, हा रवा असा आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे आणि ह्या बाउलमध्ये आता मी हा रवा काढून घेणार आहे. आता हा रवा आपल्याला थोडासा एक 5-1 मिनिटं गार होऊ द्यायचा आहे. तो थंड झाला की मग त्याच्यामध्ये आपण दही ॲड करणार आहोत. गरम याच्यामध्ये नाही करायचं. तर मैत्रिणींनो, हे जे मी आता रव्याचं बनवलेलं आहे परतवलेलं, त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे दही. तर हे बघा, माझे कामं पण चालू आहे दुसरे. सकाळी मुलं उठायच्या आत तो पण नाश्ता पण करायचा होता आणि त्यामुळे माझी थोडीशी धावपळच होत असते. बाकीचे पण कामं आहेच आता दिवसभर करण्यासाठी. पण मग मैत्रिणींनो, आधी नाश्ता झाला की मग आपल्याला दुसरे कामं करण्यासाठी थोडी एनर्जी पण येते. त्याच्यामुळे उठल्यावर आधी मी नाश्ता बनवून घेते, त्यानंतर बनवते, कामं करते आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागते. तर मैत्रिणींनो, असा हा रविवार माझा पूर्ण असा बिझी जातो. सुट्टी असली तरी पण सुट्टी ही फक्त बाहेरच्या कामांना असते. घरचे कामं तर दुपटीने असतात. उलट आठवडाभर ते कामं वाटच बघत असतात. आता यामध्ये मी टाकलेले आहे दही. एक अ, एक फुलपात्राला थोडंसं कमी होतं ते दही. तर तुम्ही फुलपात्र भरून पण टाकू शकताय मैत्रिणींनो. कोणी-कोणी याच्यामध्ये ताक पण टाकतं. आणि आता हे व्यवस्थित असं कालवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला या रव्यामध्ये जेवढं पाणी ॲड करता येईल, जेवढं आपल्याला आता इडली बनवण्यासाठी त्याची कन्सिस्टन्सी, ते पीठ कसं पाहिजे असतं, हे आपल्याला माहीत आहे. त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मैत्रिणींनो. तर असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. एकदमच असं खूप पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही. नाहीतर आपलं जे मिश्रण आहे ते खूप असं पातळ होऊन जातं. तर मैत्रिणींनो, हे बघा, मी त्यामध्ये मावेल तसं पाणी टाकत आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपला रविवार म्हणजे हा कामाचा वार असतो आणि इतरांसाठी तो मात्र सुट्टीचा वार असतो.
कुठलीच अशी गृहिणी नाहीये, कुठलीच अशी हाउसवाईफ नाहीये, जी रविवारी पूर्ण वेळ आराम करते. का तर सुट्टी आहे? नाही. सुट्टी आपल्यासाठी नसते. सुट्टी फक्त घरच्यांना असते. आणि त्यातल्या त्यात तर आपण घरी असल्यावरती तर सगळ्यांना असं वाटतं का ही रोज तर कामावरच जाते. आज हिने आपल्यासाठी सगळं काही केलं पाहिजे. का तर ही आज घरीच आहे. हिला काय काम आहे? हिला तर आज सुट्टीच आहे. पण बाकीच्यांच्या हे मात्र लक्षात येत नाही, की ही महिला जी आहे ही ऑलरेडी 6-7 दिवस बाहेर काम करत असते. त्यानंतर 1 दिवस तिला सुट्टी मिळते. तर मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. मीठ टाकून आपल्याला याच्यामध्ये एक अर्धा चमचा सोडा पण ॲड करायचा आहे. तर मैत्रिणींनो अशा प्रकारे एक महिलेचं आयुष्य हे पूर्णपणे गुंतलेलंच असतं. ती लहान असते तेव्हा तिला माहेरी पण तिच्यावरती दडपण असतं. लग्न झालं, सासरी आली का सासरी पण तिच्यावरती तसंच दडपण असतं. मुलं मोठे झाले की मुलांचं तिच्यावरती प्रेशर असतं. असं तर एक लेडीज जी आहे ती कधीच फ्री अशी राहत नाही. खूप कमी अशा महिला आहेत की ज्या फ्रीली एकदम राहतात, पण त्या खूप बोटावर मोजण्याइतक्या आहे मैत्रिणींनो. तर हे बघा मी असं हे माझं इडलीचं भांडं आहे हे मी असं मोठंच घेतलेलं आहे. ते मला एकदा ऑफरमध्ये भेटलं होतं त्याच्यामुळे मी ते पटकन घेऊन टाकलं. तेव्हा हे मला फक्त ₹400 ला भेटलं होतं. त्याच्यामुळे मी हे घेतलं होतं मैत्रिणींनो. तर ते मी त्याच्यामध्ये इडली, डाळबट्टी, ढोकळा, आळूवडी बरेचसे पदार्थ असे करत असते आणि ते एवढं मोठं आहे, की त्याच्यामध्ये मला वाटलं तर मी पाणी पण गरम करून घेऊ शकते. एवढं मोठं माझं इडलीचं भांडं आहे. मैत्रिणींनो, त्या भांडं घेण्यामध्ये खूप पैसे वाया घालवायचे नाही. आपल्याला काय फक्त वाफवायच्याच असतात वस्तू. त्याच्यामुळे एकदम साध्यातल्या साधं आपण इडलीचं पात्र घेतलं, तरी पण चालतं. कुठल्याही शिट्टीच्या, कुकरच्या, इडलीच्या पात्राची आवश्यकता नसते. तर मैत्रिणींनो, कमीत कमी खर्चामध्ये आपण इडलीचं भांडं हे घेऊ शकतो. तर मला हे भांडं फार आवडलं होतं. तेव्हा मी हे घेतलेलं आहे. याला आता 7-8 वर्ष झाले असतील मैत्रिणींनो. तर आता हे जे इडलीचं जे बॅटर तयार केलेलं आहे आपण, याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकणार आहे मैत्रिणींनो. इनोचा वापर करायचा नाही. शक्यतो मी पण पदार्थांमध्ये इनोचा वापर टाळतच असते. कमीत कमी पदार्थांमध्ये टाकते, पण म्हणजे वापरतच नाही मी एवढा इनो. घरामध्ये नसतो पण माझ्या. खाण्याचा सोडा तर सगळ्यांच्याच घरामध्ये असतो मैत्रिणींनो. आणि आज ही जी इडली बनवलेली आहे, ही मी घरातलंच सामान सगळं वापरून बनवलेली आहे. याच्यामध्ये बाहेरचं काहीही कुठलाही पदार्थ नाहीये. दही पण तुम्ही घरी लावू शकताय मैत्रिणींनो. दह्याचा पण खूप छान असा पदार्थांमध्ये वापर करता येतो किंवा कधी-कधी तर आपण दहीपोळी सुद्धा खाऊ शकतो. मला तर दहीपोळी फार आवडते. भाजी जर तिखट वगैरे झाली कधी, तर मी दहीपोळी पण खाते. मला ती खूप आवडते. मसाले भातामध्ये मी दही कालवून खाते. ते पण छान लागतं. तर मैत्रिणींनो, हे असं बॅटर मी तयार केलेलं आहे. आता हे भांड्यांना तेल लावून मी त्याच्यामध्ये हे बॅटर टाकणार आहे. तर मैत्रिणींनो, रविवारच्या दिवशी आपला कामाचा लोड एवढा झालेला असतो. त्याच्यामध्ये तुम्ही हाऊसवाईफ असाल तर घरच्यांचं सगळं करता-करता त्यामध्ये पाहुणे पण येत असतात. रविवार तर असा ठरलेला वार आहे. ती गृहिणी असो, ती हाऊसवाईफ असो किंवा ती वर्किंग वुमन असो, कामावर जाणारी लेडीज असो, रविवारी ही ही सुट्टीच आहे असं गृहीत धरून रविवारी हे पाहुणे येणार म्हणजे येणारच. त्यांच्या हे लक्षात येत नाही, की आठवडाभर ऑलरेडी ह्या बाया कामावरती गेलेल्या असतात. रविवार तरी यांच्यासाठी फ्री ठेवावा. पण असं काहीही नसतं. एक लेडीज जी आहे ती बाहेर किती पण काम करो तरी तिला घरामध्ये काम करावंच लागतं. तर जे आठवडाभराचे जे कामं आहे ते मैत्रिणींनो मला रविवारीच करून घ्यावे लागतात. तर मला बाथरूमच्या स्वच्छतेपासून, टॉयलेट बाथरूमच्या स्वच्छतेपासून, घराची झाड-झूड, पूस-पास हे सगळं व्यवस्थितपणे करावं लागतं. तेव्हा कुठे पुढचा आठवडा हा वरचे कामं जरी केले तरी पण होऊन जातो मैत्रिणींनो. पण टॉयलेट, बाथरूम जे आहे ते डेलीचं घासणं आवश्यक असतं. पण मला एवढा वेळ भेटत नाही. त्यामुळे मी ते एक 2-3 दिवसातून वरचे घसत असते. पण रविवारी मात्र मी ते एकदम अगदी स्वच्छ घासून घेत असते, की जेणेकरून आठवडाभर ते वरचेवर घासलं तरी व्यवस्थित राहील. तर मैत्रिणींनो, याच्यामध्ये मी असं इडलीचं हे बॅटर टाकून घेणार आहे.
आता हे जे आहे हे मी मोठं ठेवत होती वरचं भांड. हे बघा हे छोटं आतलं जे आहे ते मी ठेवलं आहे आधी. आता हे मोठं पण मी त्यावरती ठेवून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, एक बिझी शेड्यूल जे असतं हे हाऊसवाईफचं पण असतं आणि वर्किंग वुमनचं पण असतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की वर्किंग वुमनला जास्त काम नसते किंवा तिला जास्त काम असते, गृहिणीला काम नसते का तर ती घरातच असते, तर असं काहीच नाही मैत्रिणींनो. सगळ्या महिलांना सारखीच कामं असतात. पण जर तुम्हाला जर वर्किंग वुमनला एखाद्या पगार चांगला असला तर ती 2 कामांना बाया पण जास्त लावू शकते. पण तसं नाहीच शक्यतो. महिलांच्या अंगामध्ये एक गुणधर्म असतो, की पैशाची बचत कशी होईल हे ते बघत असतात. त्यामुळे त्या कामाला बाईसुद्धा ठेवत नाही, स्वतःच कामं करत असतात. तर हे बघा मैत्रिणींनो, आपली इडली ही आपण चेक करून बघितलेली आहे सुरीने झालेली आहे की नाही. तर हो ठीक आहे, ही झालेली. आता ही थोडी वाफेमध्ये पण होऊन जाईल. हे बघा मैत्रिणींनो, अशी सुंदर अशी ही इडली झालेली आहे आणि यामध्ये कॉर्न पण आपण टाकलेले असल्यामुळे मुलं कॉर्न पण खातील. यामध्ये गाजर पण टाकलेले, तर असं सुंदर असा कलर आलेला आहे इडलीला मैत्रिणींनो. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि टेस्ट कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवा. खूप काही करण्याची गरज नाहीये. एकदम कमी वेळात होणारा हा पोट भरून असा नाश्ता आहे. तर याबरोबर मी शेंगदाणे आणि डाळ्यांची चटणी बनवलेली आहे. ती चटणी पण खूप सुंदर लागते याबरोबर. कुठेही बाहेर जाऊन बाहेरचं खाण्यापेक्षा घरामध्येच